सरकारने 30,000 करोड रुपयांची एखादी गोष्ट बनवली। मग 30,000 करोड रुपयांची एखादी वस्तू बनवली, तिच्यात लगेच काही काही एवढे डोके चालतात की तिचं कॅल्क्युलेशन केलं जातं की 30,000 करोड भागीला जर 150 करोड केले तर किती येतात। मग लगेच ते 30,000 भागीला 100 करून एकाच्या वाट्यावर 20 करोड काहीतरी संख्या येते अशी। मग नेमकी ही वस्तू बनवण्यापेक्षा जर तेवढेच पैसे लोकांमध्ये वाटून दिले तर मग किती लोक श्रीमंत होतील, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न लगेच की जर सरकारकडेच पैसे छापण्याचं मशीन आहे तर मग सरकार लागो तितका पैसा छापत का बरं? असे वेगवेगळे लागो तितके प्रश्न तुमच्या मनात आले असतील आतापर्यंत की नेमकं जर सरकारच्या हातातच की पैसे किती छापायचे काय नाही तर त्याच्यामुळे सरकार लागो तितके पैसे छापत का बरं नाही, म्हणजे जेणेकरून सगळं गाव श्रीमंत बनेल आणि सगळ्या पोरांले बायका बरोबर। पण नेमकं याचं सरकार करत का बरं नाही, हा विषय आला आपल्यासमोर। मग त्याच प्रश्नाचं कारण किंवा त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा असं म्हणलं जातं की पैशाने जग चालतं, पण नेमकं जग सुरू झालं तेव्हा पैसा होता का? बरोबर। मग नेमकं जेव्हा जग सुरू झालं तेव्हा जर पैसा नसेल तर मग आता पैशाने जग चालतं आणि खूप सारा पैसा छापून सुद्धा जग चालेल, हे कशामुळे ते पाहू। मग नेमका सुरुवातीला पैसा कसा आला आपण ते पाहू। आता सुरुवातीला जेव्हा जग सुरू झालं तेव्हा पैसा होता का? तर नाही। मग तेव्हा काय केलं जायचं की जर तुम्ही एकदम जुनी संस्कृती पाहिली तर तेव्हा एखादी वस्तू दिली जायची आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जायची, त्याला साधारण भाषेत आपण देवाणघेवाण किंवा त्याला आपण काय म्हणतो की बार्टर सिस्टम होती। की समजा एखाद्याने गहू पिकवले, ते गहू जर एखाद्याने घेतले त्याच्या बदल्यात कुंभार त्याला काय द्यायचा? मडकं द्यायचा। मग एखाद्याने काही दुसरी वस्तू बनवली, समजा कुंभाराने मडकं बनवलं आणि दुसऱ्याने त्याच्या बदल्यात त्याला खायला मासे दिले। पण या सर्व कंडिशन मध्ये काय होतं मग कालांतराने की नेमकं त्याचे भाव नाही ठरवता आले। भाव म्हणजेच काय की समजा एखाद्यानं एका मटक्याच्या जागेवर 1 क्विंटल गहू दिले, 1 क्विंटल गहू आणि 1 मडकं यांच्यामध्ये काय बराचसा फरक आहे। मग त्याच्यानंतर त्याच्यात काय प्रॉब्लेम आला मुख्यतः की याच्यामध्ये नेमकी त्यांची प्राइस आपल्याला ठरवता येते। समजा की 200 रुपयाच्या जागेवर एखादी व्यक्ती 100 रुपये देतोय, म्हणजे 200 ची वस्तू याला देतोय आणि या त्याला 100 ची वस्तू देतोय। समजून घ्या फक्त असं की एखाद्या गोष्टीचं मूल्य जास्त आहे आणि एखाद्या गोष्टीचं थोडं कमी आहे। मग ते बदलून त्याच्यानंतर पुढे आलं की सोने चांदी असे प्रेशियस मेटल म्हणले जातात किंवा मौल्यवान वस्तू की ज्याची देवाणघेवाण करतात, की जेणेकरून फक्त आता सोनं जर घ्यायचं, समजा तुम्हाला आता गहू घ्यायचे त्याच्या जागेवर काय दिलं जायचं? थोडाफार सोनं तुकडं, बरोबर, किंवा थोडंफार चांदी। मध्ये याच्या बदल्यात काय झालं? त्याच्यानंतर देवाणघेवाण झाली। पण नंतर मग याची गॅरंटी कोण देईल? मग त्याच्यानंतर राजे महाराजे आले तेव्हा त्यांनी काय केलं? हे जे सोने चांदी होती यांचे नाणे बनवले। काय बनवले? त्यांचे नाणे। आणि त्या नाण्यांवर त्यांनी काय केलं? त्यांचा शिक्का उमटवला की जेणेकरून आता हे कार्य सर्व लोकांसाठी देवाणघेवाण करण्यासाठीच चलन। चलन म्हणजेच काय? देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी वस्तू एखादी, बरोबर आहे। मग लोकांसाठी काय आलं की हे जे नाणे वगैरे हे लोक आता कशासाठी वापरतील? देवाणघेवाण करण्यासाठी वापरतील। म्हणजे पहा, सुरुवातीला लोक वस्तूसाठी वस्तूच्या बदल्यात वस्तू देत होते, पण सारखी होती का? नाही। त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आला की यावर तुम्ही योग्य तो रेट नाही ठरवू शकत। मग त्याच्यानंतर सोनं चांदी आलं, पण याच्यात बी थोडाफार प्रॉब्लेम आला कारण कधी कधी सोनं जास्त दिलं जात होतं आणि वस्तू थोडी कमी पैशाची। मग त्याच्यानंतरच काय केलं झालं? याच्यापासून शिक्के वगैरे बनवले गेले आणि ते शिक्के बनवले गेले, त्याच्यावर राजे महाराजांनी काय केलं? त्यांचे ठसे उमटवले आणि त्याद्वारे काय झालं? वस्तूंचं देवाणघेवाण सुरू झाली। पण मग पैसा कसा आला चलनामध्ये? बरोबर। मग जसं जसं जग बदलत गेलं तसं तसं आता एक गॅरंटी। आता ही गॅरंटी काय होती? जसं की इथं चलन होतं, हे पैसे समजा चलन होते एक प्रकारे, की हे गॅरंटी काय देत होतं की याने मला एवढे गहू दिले त्याच्या बदल्यात मी त्याला ही कॉइन दिले। म्हणजे ते कॉइनची किंमत किती होती? जेवढे त्याने त्याला गहू दिलेले तेवढी त्याची काय होती? किंमत। जसं की समजा पहिल्यांदा एक वस्तू दिलेली आणि त्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिलेली, बरोबर। म्हणजे इथं चलनात पैसे होते का? तर नाही, वस्तूला किंमत होती। किंमत आता पण पैशाला नाही येतो, फक्त एक कागद आहे। किंमत कशाला आहे? त्याच्यावर जी सही झालेली आपल्या गव्हर्नरची की हा या व्यक्तीला मी पैसे दिलेले आणि या नोटेला एवढी 10 रुपये ती किंमत आहे, म्हणून तेव्हाही किंमत कुणाला होती? पूर्णपणे वस्तूला, बरोबर आहे। की पैसे आलेच कोणासाठी? की म्हणजे काय होत होतं की सुरुवातीला समजा आता गहू माझ्याकडे एकच गव्हाची पेटी, बरोबर, आणि ती समोरच्याकडे घेऊन गेलो, पण आता कालांतराने माझ्या शेतात म्हणलं हा 100 क्विंटल गहू झाला। मग आता एखाद्याला जर म्हणतो देणं असला 100 क्विंटल गहू मग गोडाऊन मधून उचलून ते जाणार का मी? नाही, बरोबर आहे। मग तो 100 क्विंटल पैकी मग एक एक गोणी विकीन का? सगळ्यांना मी नाही। डायरेक्टली काय कुठे गेले? सावकाराकडे गेले। सावकाराने 100 क्विंटल गहू तुले पटीन तेव्हा घेऊन जा, त्याच्या बदल्यात त्याने काय दिलं? मला एक पत्रक बनवून दिलं।
की हा या व्यक्तीच्या माझ्याकडे 100 क्विंटल गहू आहे, या बदल्यात मी याला हे पत्र लिहून देतोय, या पत्रावर तुम्ही त्याला दुसरी कोणतीही वस्तू देऊ शकता. म्हणजे सावकारानं काय दिलं त्याला, एक गॅरंटी पत्र दिलं. काय दिलं, गॅरंटी. आणि तसंच मग हे चलनानंतर आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं, लोकांना एक असं पत्र दिलं. पत्र म्हणजे काय, चलन. आणि तिच्यावर सरकारने काय लिहिलं की मैं धारक को, मग धारक को एवढी किंमत देतो, तेवढी किंमत देतो, हे पैसे देतो, ते पैसे देतो. पण हे पैसे कशाच्या बदल्यात देणं लावले की त्याने काहीतरी वस्तू दिलेली, म्हणजे ती वस्तूच्या बदल्यात हे पैसे, असे फुकाचे पैसे देणं लावले का, नाही. ती वस्तू आहे त्याच्या बदल्यात पैसे देणं लावले. ठीक आहे. म्हणजे जसं की 500ची नोट, म्हणजे 500ची तुम्ही काहीतरी वस्तू, ही किंमत तर या कागदाची नाहीच आहे, ही किंमत कशावरून ठरवलेली, एखाद्या वस्तूवरून. म्हणजेच आपण तेवढाच पैसा आपल्याकडे ठेवू शकतो जेवढ्या आपल्याकडे उपलब्ध, म्हणजे उत्पादक क्षमता आहे, जेवढी आपल्याकडे सेवा क्षमता आहे, जेवढी आपल्याकडे उत्पादकता क्षमता आहे, किंवा जेवढे आपल्याकडे वस्तू आहे. एका साध्या भाषेत आपण समजून घेऊ. एक पैशाचा नियम आहे की आपल्याकडे तेवढाच पैसा जेवढा आपल्याकडे वस्तू. जसं की त्या म्हातारीकडे जर 100 क्विंटल गहू होते तर तिच्याकडे तेवढाच पैसा होता, किंवा तेवढंच परिपत्रक लिहून दिलं होतं की या बाईचे 100 क्विंटल माझ्याकडे गहू आहे, त्याच्या बदल्यात तुम्ही एका क्विंटल गहूच्या बदल्यात एवढा सामान तिला देऊ शकता, तेवढा देऊ शकता. का, कारण ते पत्राची किंमत किती होती, जेवढं तिच्याकडे वस्तू होत्या. म्हणून एखाद्या देशाकडे त्या पैशाची किंमत तेवढीच आहे जेवढ्या त्याच्याकडे काय, तेवढ्या त्याच्या वस्तू आहे. रिकामचा पैसा छापून काही फायदा नाही. जसं की एक साधारण उदाहरण पाहू. समजा एक व्यक्ती कांदे विकतोय, बरोबर आहे. आता या विकणाऱ्या व्यक्तीकडे कांदे 10 किलो, कांदे किती आहे, 10 किलो. आता येणारे घेणारे 3 व्यक्ती आहे, ए, बी आणि सी. वस्तू काय आपल्याकडे विकायला गेलेली, कांदे. किती वस्तू त्याच्याकडे, 10 किलो कांदे, आणि त्याचे भाव आहे 20 रुपये केजी. किती आहे, 20 रुपये केजी काय त्याचे भाव आहे कांद्याचे. आणि घेणारे 3 लोक, बरोबर. याच्याकडे 50 रुपये, याच्याकडे 100 रुपये समजा, आणि याच्याकडे 150 रुपये, असे यांच्याकडे 3 लोकांकडे पैसे. पण मग आता काय झालं, आता हे 10 केजी आहे आणि यांच्याकडे एवढे पैसे. आता वस्तू तेवढीच आहे, वस्तू किती, त्याच्याकडे कांदे किती आहे, 10 किलोच. मग आता सरकारनं काय केलं, रहम केलं लोकांवर, आणि काय केलं, प्रत्येकाला 1000 रुपये दिले. आता याच्याकडे 1000 रुपये प्लस आले, याच्याकडे बी 1000 रुपये प्लस आले, आणि याच्याकडे बी 1000 रुपये प्लस आले, आणि कांदेवाल्याकडे बी 1000 रुपये प्लस झाले असेल. तो थोडी ना असं की देशाच्या बाहेरचा कांदे विकायला आला. सर्वांकडे काय झाले, आता 1000 रुपये, याच्याकडे 1000 रुपये, याच्याकडे 1000 रुपये, याच्याकडे. आता याच्याकडे टोटल किती पैसे झाले, 1050, 1100, आणि याच्याकडे झाले 1150, आणि याच्याकडे बी 1000 रुपये शिल्लक आहे. पण कांदे तेवढेच आहे ना, कांदे वाढले का, नाही. मग आता काय होईल की हा याच्याकडे 10 किलो कांदे आणि 20 रुपये भाव ते पहिल्यानं, पण आता काय झालं, त्याला वाटलं 1000 रुपये वाढले. मग आता कांद्याची क्वांटिटी वाढली का, नाही. कांद्याची उत्पादक क्षमता तेवढीच आहे, कांद्याची वस्तू आपल्याकडे तेवढीच, वस्तू वाढली का, नाही. पैसा जरी वाढला, मग आता काय होऊन जाईल तुम्हाला माहिती आहे की याचे भाव 20 रुपयाचे भाव किती होऊन जातील, डायरेक्टली 50 किंवा 60 रुपये. का बरं, कारण कांदे तर तेवढेच आहे. तुम्हाला एक ग्राफ माहिती असेल, तुम्हाला समजून सांगतो लगेच. मागणी व पुरवठा, कोणतंही जर किंमत वस्तूंची ठरवली जाते तर कशा ठरवल्या जाते, मागणी व पुरवठा यांच्या बरोबर. जसं की पहा, समजा आता मार्केटमध्ये कांद्याचं उदाहरण घेऊ. समजा कांद्याच्या जागेवर 10 बाईक आहे, बाईक्स आहे, 10 बाईक आहे, बरोबर आहे. 10 बाईक घेणारे आता लोक आहेत 100 लोक आहेत. किती आहे, 100 लोक ते 10 बाईक घेणारे आहेत, बरोबर. आता या बाईकची किंमत आहे काहीतरी, समजा फॉर एक्झाम्पल सुरुवातीला 50,000 रुपये, बरोबर. या गाडीची किंमत किती आहे सुरुवातीला, 50 रुपये. पण मग कालांतरानं आता घेणारीला किती आहे, 100 रुपये. मग आता सरकारनं काय केलं, सगळ्या गावाला पैसा वाटून दिला. मग पैसा वाटला, आता या गाडीला घेणाऱ्याला 100च्या जागेवर किती लोक येतील, मग 1000. गाडीला घेणारे किती लोक आले, 100च्या जागेवर आता 1000 लोक आले. कारण काय, पैसा सगळ्यांकडे आला, पण मात्र गाड्या तर आपल्याकडे 10च आहे, आणि ते विकायचे 10 लोक आणले, आणि लोक तिच्यात 100 पहिल्यांदा होते, तर आता किती आले, 1000. मग आता गाड्यांवाला काय करीन, विकायच्या तर 10 गाड्या, हाय का करीन, एका गाडीची किंमत आहे 50,000 जागेवर किती करीन तो, 1 लाख. किती करीन तो, 1 लाख. परत त्याच्यातून किती उरले, 100च लोक. किती उरतील परत, 100च लोक, आणि 100 लोकांमधून 10 लोकांना काय देईन तो, गाड्या. म्हणून वस्तू तेवढीच आहे, पण पैसा वाढला तरी काय होतं, पैशाची उलट किंमत कमी होऊन जाते आणि वस्तूची किंमत वाढून जाते.
आणि वस्तू तर तेवढीच आहे, कारण पैसा बी तेवढाच मॅनेज करणे तुम्हाला. म्हणून एखाद्या गोष्टी जर मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर त्याच्यात काय वाढतं, भाव वाढ होते. भाव वाढ नावाची एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. ते केव्हा होते, जेव्हा मागणी वाढली. जसं की आता तुम्ही पाहता लगन सराईमध्ये मागणी वाढली की भारी भरणं चालू होऊन जातं, पुरवठा थोडा कमी होऊन जातो, मग बऱ्याचशा गोष्टी अडचण येतात. ठीक आहे, मग नोकरीच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, या गोष्टी सगळ्या वाढून जातात. मागणी वाढली ना आता आणि पुरवठा कमी आहे, म्हणून गाड्यांचा असो, बाईक असो, जे असो ते गोष्टी, मागणी वाढली की पुरवठा कमी झाला की भाववाढ होतेच, भाववाढ होते. तसंच आपण याचं एक उदाहरण घेऊ वाटलं असतं. एक उदाहरण अजून आहे बाकी. समजा आपल्याकडे 30 किलो गहू आहे आणि काय किलो गहू आहे, 30 रुपये किलो गहू आहे आणि 30 किलो गहू आहे. याच्याकडे 1000 रुपये. समजा यानं काय घेतलं, आता 1000 रुपयात 15 किलो गहू घेतले. किती घेतले, 15 किलो गहू. याच्याकडे 500, यानं 500 रुपयात किती घेतले, 10 किलो गहू. किती घेतले, 10 किलो गहू. आणि याच्याकडे 300 रुपये, याने 300 रुपयात किती घेतले, मग आता 5 किलो. किती घेतले याने, 5 किलो. आता काय केलं सरकारने, यांना सगळ्यांना पैसे वाटले. मग याच्या चुकीत झाले 2000 रुपये, याच्या जो झाले 1000 रुपये आणि याच्या चुकीत झाले 600 रुपये. आता हे जे गहू यानं 1000 रुपयात घेतले, आता तो किती रुपयात घेईन, 2000 रुपयात. हा किती रुपयात घेईन, 10 किलो गहू 1000 रुपयात. आणि त्याच्यानंतर हा किती रुपयात घेईन, 600. म्हणजे काय आले, भाववाढ तुमची डबल न झाली. काहून, काय, पैसा शिल्लक झाला पण वस्तू तर तेवढीच आहे. हा भलेही 30च्या जागेवर 60 केजी झाले, 30च्या जागेवर किती झाले, 60 केजी झाले, तर मात्र जर पैसा वाढला तर काय होऊन परत यांची बराबरी होऊन जाईल. म्हणून कधीही पैसा हा बरोबर असतो कोणाच्या, वस्तू, सेवा आणि उत्पादकता यांच्या दोघींच्या काय असतो, बरोबर असतो. म्हणून नुसता पैसा छापून काही फायदा आहे का, नाही. असाच एक रिकामा कारनामा केला कोणी, झिम्बाब्वे नावाच्या राज्याने. एक झिम्बाब्वे वाल्यांनी काय केलं होतं, एका वर्षामध्ये जवळपास $10 बिलियन म्हणजे 1000 करोड रुपये छापून टाकले होते आणि लोकांना वाटून दिले. आणि त्याचा परिणाम काय झाला, या पोरग्याला फक्त काय जातं की लॉलीपॉप घ्यायला जात होता आणि लॉलीपॉप घ्यायला जाण्यासाठी त्याच्याकडे किती पैसे आले. एवढे पैसे घेऊन त्याला फक्त कशासाठी जाणं होतं, लॉलीपॉप घ्यायला जात होतं एवढे पैसे घेऊन. आणि ते आपले ते स्लॅबवर टाकताना आपण ते स्लॅब टाकतो तेव्हा ते ट्रॉली राहत नाही का, तेवढे ट्रॉली भरून एखादा व्यक्ती 1 पावाचा पुडा आणायला जातो. एवढे खराब हाल होते कोणाचे, झिम्बाब्वेचे. तसंच कधी केलं त्यांनी ते 2008 मध्ये, आणि 98% त्यांचा काय वाटलं होता, भाववाढ वाटला होता. आणि तसंच आणून व्हेनेझुएला नावाची एक देश होता, त्यानं सुद्धा तसंच केलं. जरी काम की उत्पादकता काहीच वाढवली नाही, वाढवलं काय, फक्त पैसा. आणि पैशाला काही स्वतः किंमत आहे का, नाही. पैशाला किंमत तेव्हाच आहे जेव्हा त्याच्या बरोबरीची काय वस्तू आहे, अन्यथा पैशाला किंमत नाही. म्हणूनच काय आहे की जेवढा तुमच्याकडे उत्पादन असेल तेवढाच पैसा छापावा. जास्त जर पैसा छापला तर लोकांकडे तर पैसा जाईल, मात्र त्या गोष्टींची किंमतही वाढून जाईल. आशा व्यक्त करतो की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थितपणे पूर्णपणे समजला असेल. आणि अजून असं जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.